हाय, तर मी आज बनवत आहे धपाटे. आमच्याकडे तर धपाटेच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते माहिती नाही, पण भोपळा घालून धपाटे बनवत आहे. माझ्या नवऱ्याला खूप आवडतं म्हणून. तर चला तुम्हाला सगळ्यांना दाखवते मी कशी बनवत आहे धपाटे. सगळ्यात अगोदर पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, अजून हरभऱ्याचं पीठ मिक्स करायचं. मग त्यानंतर हे जिरे ओवाचं पावडर आहे, हिरवी मिरची आहे, लसण आहे, कोथिंबीर आहे, कांदा आहे वाटलेला थोडासा, भोपळा आहे खिसलेला, त्यात घालते हळद, नंतर मी घालते जिरा ओवाचं पावडर. खूप घालते मी, कारण खूप आवडतं माझ्या नवऱ्याला जिरा ओवाचं पावडर घातलेलं. मग त्यानंतर घालते मी लसूण, त्यानंतर घालते हिरवी मिरची वाटलेली, त्यानंतर घालते कांदा वाटलेला ते पण, त्यानंतर घालते कोथिंबीर, मीठ घालते चवीपुरतं, कारण मिरच्यामध्ये टाकलेलं आहे आपण मीठ. आणि मी घालत आहे तीळ थोडेसे. आता हे सगळं मिक्स करून मळून घ्यायचं पीठ. तर बघू शकता आता हे मी पीठ मळून घेतली आहे. बघा आता मी असे उंडे करून घेतले आहे. कोणी कोणी भाकर केल्यासारखं पण करतात, तर मी पाणी लावून थापटून करते. हे बघा धपाटी तयार झालेली आहे. धपाटी दहीसोबतच चांगली लागते खायला. हा बघा, हा माझा मुलगा आहे, मस्त दही खातो. हे लोणचं आहे, माझा मुलगा आहे. हे बघा नुसतं दही खातो हा. तोंडी लावायला लोणचं पण घेतली आहे. हे बघा, ही माझी मुलगी आहे, हिला तर खूप आवडतं खायला दही धपाटी. हे बघा, ही माझी मुलगी आहे, हिला खूप आवडतं दही धपाटी खायला. पिलू कशी झाली ग धपाटी? छान. खरं? बघा कसं खातीये. हा बघा, हा नुसतं दहीच खातो. पिलू हाय, छान झाली का धपाटी? खाल्ला का तू? नाही पिलू, तू? मी नाही. खोटारडी खाल्ली ना तू. तुमच्यासाठी धपाटी बनवली, कशी झाली आहे? छान झाले का?